लखनौमध्ये लागलेल्या त्या भीषण आगीत 15 निष्पाप मुलांचा जागीच मृत्यू झाला आणि अजूनही 7 मुलं मृत्यूशी झुंज देत आहेत. अनेक वर्षापासून बातम्या कव्हर करतोय, पण काही दृश्य अशी असतात की ते आयुष्यभर डोक्यातून जात नाहीत. त्या आगीतून जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ पाहिला. तो थेट खाली गेटवर आदळला. त्याचं शरीर ज्या प्रकारे वाकलं ते पाहून अंगावर काटा आला. तो मुलगा वाचला तरी त्याचं पुढचं आयुष्य कसं असेल, त्याचा पाठीचा कणा पुन्हा पूर्ववत होईल का, हा विचारही अस्वस्थ करून जातो. लोक म्हणतील हे सगळं बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात शक्य नाही. पण मला एकच प्रश्न विचारायचा आहे, या मुलांचा मृत्यू प्रॅक्टिकल होता का? देशातील ज्या इमारतींचं फायर ऑडिट झालेलं नाही त्या तात्काळ सील केल्या पाहिजेत. नियम पाळले नाहीत तर व्यवसाय बंद झाला पाहिजे, कारण नियम मोडल्याची किंमत शेवटी सामान्य लोकांना जीव देऊन चुकवावी लागते. दुसरी मोठी समस्या म्हणजे टेरेसला लावलेली कुलप. आग लागली की लोक वरच्या मजल्यांकडे धाव घेतात, पण टेरेसचं दारच बंद असेल तर ते पळणार कुठे? आपत्कालीन परिस्थितीत लोकांना बाहेर पडता आलं पाहिजे, ही किमान अपेक्षा आहे. आजकाल अनेक इमारतींना आकर्षक दिसण्यासाठी काचेचा पूर्ण फ्रंट लावला जातो, पण आग लागल्यानंतर तोच काचांचा पिंजरा मृत्यूचा सापळा ठरतो. धुरामुळे श्वास घ्यायला त्रास होत असताना माणूस काच फोडणार कसा? त्यामुळे अशा इमारतींमध्ये आपत्कालीन बाहेर पडण्याची योग्य व्यवस्था अनिवार्य केली पाहिजे. आणखी एक गंभीर प्रश्न म्हणजे अग्निशमन यंत्रणा. आग एका क्षणात संपूर्ण इमारतीला वेढत नाही. सुरुवातीच्या काही मिनिटातच योग्य मदत पोहोचली असती तर अनेक जीव वाचू शकले असते. आधुनिक ड्रोन, रेस्क्यू सिस्टीम, सुरक्षा जाळी आणि तत्पर बचावकारी यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे अधिकारी पैशांसाठी डोळे झाक करतात, फायर सेफ्टीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात किंवा अशा धोकादायक इमारतींना परवानगी देतात, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण निष्काळजीपणा हा देखील गुन्हाच असतो. सुंदर इमारतींपेक्षा सुरक्षित इमारती महत्वाच्या आहेत. नियमांपेक्षा माणसाचा जीव मोठा आहे आणि जोपर्यंत ही गोष्ट आपल्या व्यवस्थेला समजत नाही तोपर्यंत अशा दुर्घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.